कोकण किनारपट्टीवर मासेमारीची करोडोंची उलाढाल होणारी अनेक बंदरे आहेत। या बंदरांतून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळत असते। परंतु पारंपरिक मासेमारी बंदरात मच्छीमार जेटीचा अभाव असल्याने इथल्या मच्छीमारांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे। मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने हर्णे बंदरात जेट्टी मंजूर केली आहे। या जेट्टीच्या कामाला सुरुवात झाल्याने मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आता पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीत अग्रेसर असणाऱ्या हर्णे बंदराच्या जेटीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या कामाला आता गती आली आहे। 40 वर्षांची जेटीची मागणी आता पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। त्यामुळे जेटीचे पाहिलेले स्वप्न अखेर साक्षात उतरत असल्याची भावना मच्छीमारांमधून व्यक्त होते। पाहिजे आहे की अजून डीप गेला पाहिजे, म्हणजे बाहेर गेला पाहिजे जेटी। तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या स्ट्रक्चर प्रमाणे आम्ही करू, पण ऍक्च्युअली जो आता स्ट्रक्चर मंजूर आलेला आहे हा लहानच आहे। डीप व्हायला पाहिजे, म्हणजे बाहेर जायला पाहिजे अजून, असं आमचं मच्छीमारांची मागणी आहे। परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढं मंजूर झालंय तेवढंच आम्ही करणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।